हॅलो नमस्कार. तर चला आज ना आपण मस्त अशी एक हिवाळा स्पेशल रेसिपी बघूया, जे फक्त आणि फक्त हिवाळा सुरू झाला कीच मिळतं, अदरवाईज मिळत नाही. ते आहेत आपल्या ओल्या तुरीच्या शेंगा, ज्याची आज आपण झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत. तर या आहेत आपल्या तुरीच्या शेंगा, ज्या इझिली अवेलेबल असतात मार्केटमध्ये. तर त्या आपण सोलून घ्यायच्या आहेत आणि मी त्याला धुवून घेतलेलं आहे. तर इथे अशा आपल्या या तुरीच्या शेंगांचे जे दाणे आहेत ते आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आपल्याला जे सामान लागणार आहे ते आहे टोमॅटो. तर इथे ना मी एक 3 टमाटर घेतलेले आहे. ओला लसूण घेतलेला आहे. तुमच्याकडे ओला लसूण नसेल, नाही टाकला तरी चालतो, टेस्ट छान येते म्हणून मी घातला आहे. आणि सुका जो आपला नॉर्मल लसूण असतो तो सुद्धा घेतलेला आहे. आलं किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत. आता या ज्या मिरच्या आहेत या घालायच्या आहेत आपल्याला, प्लस तिखटसुद्धा घालायचं आहे. इथे कढईमध्ये ना मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरं घालायचं आहे, हिंग घालायचं आहे. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत. आता याच्यामध्ये ना मी फक्त एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, कारण आपण याच्यात लाल तिखटाचा वापरसुद्धा करणार आहोत. फक्त मिरच्यांच्या याच्यावर आपली ही भाजी नसणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे आणि लसूणसुद्धा घालून ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. हलका मिरचीचा रंग बदलेस्तो. ते झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपल्याला दाणे घालायचे आहेत आपल्याला, आणि दाणेसुद्धा घालून ना आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे याला. तर त्यांनी ना टेस्ट पण छान येते आपल्या आमटीला आणि कच्चेपणा पण लागत नाही. तर इथे तुरीचे दाणे घालते आहे मी. ते तुरीचे दाणे घालायचे आणि तुम्ही ना हे तुरीचे दाणे वर्षभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता फ्रीझरमध्ये. छान राहतात, अजिबात खराब होत नाही. आता याच्यामध्ये ना आपण आल्याचा कीस घालूया. हा जो ओला लसूण आहे तो वरून घालते आहे मी, तो घालायचा आहे. नसेल नाही घातला तरी चालतो. आता हे सगळं आपण परतवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण घालायची याच्यामध्ये आणि थोडं चवीपुरतं मीठसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता ह्याला एक 3 ते 4 मिनटांना चांगलं परतवून घ्यायचं. हलकासा दाण्याला ना परतवल्यानंतर एक टेक्स्चर चेंज होतं. ते टेक्स्चर चेंज झालेलं दिसलं ना की मग आपण आता बंद करायचा गॅस आणि ह्याला थोडं गार होऊ द्यायचं. आणि थोडं गार झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. आता मिक्सरमध्ये फिरवताना ना ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला. कोरडंच वाटून घ्यायचं आहे. दाण्यांमध्ये ओलावा असतो, त्या ओलाव्यामध्येच हे छान बारीक होऊन जातं. आता हे बारीक झालं आहे. आता बारीक करताना ह्याला पल्सवर करायचं. खूप पेस्ट नाही झाली तरी चालतं, थोडा रफनेस असेल तरी चालतो, आणि पेस्ट झाली इन केस तरी पण चालते. तर आता हे बघा आपलं हे बनवून तयार आहे. थोडंसं रफ ठेवलं आहे मी. आता त्याच कढईमध्ये मी परत तेल घेणार आहे. ह्याला थोडं तेल मी जास्त घालते. आता याच्यामध्ये थोडं जिरं घालूया आणि हिंग घालूया. साधी फोडणी देऊया. तुमच्याकडे जर गोडलिंब असेल ना तर तुम्ही ह्याच्यात थोडासा गोडलिंब पण घाला, त्यांनी ना ह्याला टेस्ट अजून छान येते. तर माझ्याकडे गोडलिंब नव्हता म्हणून मी ह्याच्यात घातला नाही आहे, पण तुम्ही ह्याच्यात गोडलिंबसुद्धा घालू शकता. आता याच्यामध्ये आपण आपले टमाटर घालूया. टमाटरना छान आंबटसर पाहिजे, म्हणजे चव खूप छान येते. आता हे टोमॅटो घातल्यानंतर आपण याला परतवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण घालूया याच्यामध्ये. आता हे जे टमाटर आहेत ना हे आपल्याला खूप शिजवायचे नाही आहे, कारण हे आपण जे आपण बारीक करून घेतली आहे, पेस्ट केली आहे दाण्यांची, त्याच्यासोबत आपण ह्याला शिजवून घेऊया. आता याच्यामध्ये एकदम बेसिक मसाले, धने जिरे पूड, लाल तिखट, काळा मसाला आणि थोडीशी हळद घालायची आहे. हे घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यात घालायचं. आता आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यात घालूया आणि ह्याला ना चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ह्याला एक 3-4 मिनटं चांगलं असंच परतवून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायची घाई नाही करायची. आणि पाणी जे आहे ना ते गरमच घालायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं. तर मी साईडला ना पाणी गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे, तर ते घालायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ आपण ह्याच्या आधी पण घातलेलं आहे, त्या अंदाजाने आता आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता हे मिक्स करून एक 3-4 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आणि मग थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी घालूया. हे बघा हे गरम पाणी आहे. एकदम सगळं पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्या पाण्यामध्ये. आणि ह्याला ना जेव्हा हलकं हलकं तेल सुटायला येईल ना तेव्हा मग आपण ह्याच्यात अजून थोडंसं पाणी ॲड करूया. आता तुम्हाला हे किती घट्ट हवं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही पाणी ॲड करू शकता. तुम्हाला छान असं घट्टसर हवं असेल तुम्ही पाणी कमी घाला. तसंही हे ना थंड झाल्यानंतर थोडंसं अजून घट्ट होतं, त्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं पातळ ठेवायचं, नंतर ते अजून घट्ट होतं. हे बघा आता हे आपलं पाणी घातलं आपण ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याला छान उकळी काढून घेऊया. थोडंसं पाणी मी याच्यामध्ये अजून घालणार आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याच्यात मी थोडं पाणी अजून घातलं होतं आणि एक 3-4 मिनटं छान याला उकळून घेतलं मस्त मंद आचेवर. आणि अशी ही आपली मस्त अशी आमटी बनवून तयार झाली आहे. ही आमटी ना गरम गरम पोळ्या म्हणा
आणि लसणाच्या चटणीसोबत खूप टेस्टी लागते. आणि लसणाची चटणी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देते. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब तेवढं नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.